इथं बघा तुम्ही व्याज भरलाय नाही, लेट फी भरलाय, लेट फी कधी करू आपण 7 तारीख निघून येईल ऑगस्टमध्ये नंतर समजा पेनल्टी कुठली भरायला तुम्हाला पेनल्टी लागली चुकीचा भरला, पॅन कार्ड चुकीचा झाला आहे, पेनल्टीचे खूप प्रकार आहेत. हे पेनल्टी समजून घ्या. म्हणजे ते ऑनलाईन होईल ना तुमचं लेक्चर कधी पुढं त्यावेळेला तुम्ही त्याला ऑनलाईनच विचारा, पेनल्टी एक्सप्लेन करणार आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त पीडीएस भरणाऱ्या माणसांना लेक्चर घेतला. भारतामध्ये इंडियामध्ये म्हणाले ना सगळ्यात जास्त पीडीएस भरणाऱ्या माणसांना ते बॅच घेतली. कळाला अपवर्ड राऊंडिंग नको आहे. मग आता मला काय माहिती तुम्ही एकदा ऑर्डर घ्या, नसेल माहिती तर नॉन नॉन घ्या, पण हे माहिती असेल तर हे घ्या. तुम्ही जे पैसे भरले ते 20 रुपये ते पेनल्टी जे भरले माहिती आहे काय नाही, मला ते दिल्या बघा भावाने दिल्या मी येऊन द्या मला काय माहिती नाही तर पण आपण ऑर्डर घेऊया. आलो इथं 7,200 झाला ऑन अकाउंट अगेन्स्ट आलो. आता इथे या एंड ऑफ लिस्ट इथं प्रोव्हाइड डिटेल हे सगळी डिटेल भरायची. तेव्हा तेव्हा सगळी प्रोव्हाइड डिटेल हा कुठल्या अगेन्स्ट काय नाही तर फेवरिंग नेम सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स सीबीडीटी टाकायचं कॅपिटलला. हॅलो हां रिव्ह्यू करा तुमचा हा बघा आता आला नाही ना स्टॅटिस्टिक आता हे डिलीट करा त्याला एंट्री डिलीट केली नॉर्मल पेमेंट झालं. आता बघा स्टॅट्युटरी ॲडजस्टमेंट आला हे स्टॅट्युटरी ॲडजस्टमेंट आलं 700 दंड वगैरे असतात तर सगळ्या सध्या येतो दंड आता आलं काय सगळं सिलेक्ट ऑल डिलीट परत आहे. मी आता सगळं परत केलं घाबरायचं नाही. आलं इथं न्यू रेफरन्स ओके. हॅलो बँक ऑफ इंडिया चेक घेतला 32 नंबर चेक आला पेजेसवर रेंट आला वगैरेमध्ये गेला पेजअप द्या इनपुट फी द्या करंट द्या क्रेडिट करा बरे का बघा. पहिला नंबर 281 ITNS त्यात डिडक्ट त्यात 2 मिनिट 2 मिनिट 26-27चा इयर आहे. हा तुमचा बघा इथं टॅग नंबर पडलेला आहे. नंतर तुमच्या पार्टीचं नाव आलेलं आहे. इथं 7-200 पडलेलं आहे. इथं तुमचं सेक्शन पण पडलं बघा टॅक्स पेअर बाय टॅक्स पेअर. नंतर इथं तुमचा इथं बघा इथं तुमचं थोडीशी चूक झाली बघा कॅश डेबिट चेक नंबर काय आलेली नाही का आलं नाही तर मी कॉन्फिगरेशन ऑन केला नाही. तुम्ही बाहेर पडायचा बाहेर पडल्यावर होते का बघूया कसं झाला आणि इथं कॉन्फिगर करा आणि इंग्लिश थोडंसं यायला पाहिजे हे थोडं वाचून करा ते तुमचं काम. काय होतं ज्यावेळेला मी इथं प्रिव्ह्यू करणार आहे प्रिंट करणार आहे त्यावेळेला तुमचा हा काही डिटेल यायला पाहिजे आणि इथं लिहिले बघा क्लिअर आणि इथून फाडा बँक शिक्का देते इथं पण आणि हा त्या पार्टीला द्या तेवढा तुमच्या बँकवर आहे आणि हा तुमच्या रेकॉर्डला असे 12 गोळा करायची 12, 15, 20 जे का होईल ते ज्या ज्या वेळेला तुमचं डिटेलचं काम होईल त्याच्या वेळेला रेकॉर्ड करा आणि मग 27Q आणि 26Q रिटर्न कसा भरायचा हे शेवटी सांगा. 2 रिटर्न भरला फायनल रिटर्न आणि हा कसा आहे GST ॲन्युअल रिटर्न सगळं तो पण ॲन्युअल रिटर्न एक ॲन्युअल रिटर्न भरावा सांगितलं बघा सगळं बस.